दिव्यांग बांधवांसाठी दर रविवारी छत्रपती संभाजी महाराज उद्यान खुले। दिव्यांग बांधवांना आनंदाचे क्षण अनुभवता यावे आणि त्यांना उद्यानाचा आनंद घेता यावा यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यान मोतीबाग इथं दर रविवारी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे। नगरसेविका ॲडव्होकेट रीमा काळे खरात व संदीप खरात यांच्या वतीने हे उद्यान दर रविवारी दिव्यांग बांधवांसाठी खुले करण्यात येणार आहे। उद्यानातील प्रवेश शुल्क ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांच्या वतीने भरण्यात येणार आहे। या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते उद्या मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात होणार आहे। विशेषतः 100% दिव्यांग आणि स्वतःला चालता येत नसलेल्या दिव्यांग बांधवांनी आपल्यासोबत एक व्यक्ती घेऊन यावे। अशा दिव्यांग बांधवांना या उपक्रमाअंतर्गत 500 रुपये मदत करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांनी दिली आहे। दिव्यांग निवासी विद्यालय, शाळा तसेच सर्व दिव्यांग बांधवांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांनी केलं आहे। मला सांगा मॅडम, उद्या दिव्यांगासाठी काय कार्यक्रम आयोजित केला? नमस्कार, मी ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे, नगरसेवक जालना। ॲक्च्युली मी आणि माझे पती संदीप खरात आम्ही पूर्वीपासूनच दिव्यांगासाठी जेवढं आमच्याकडून शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो। आता जे आपलं छत्रपती संभाजी महाराज उद्यान म्हणजेच आपलं मोतीबाग खूप छान डेव्हलप झालेलं आहे आणि एवढं छान जेव्हा डेव्हलप झालेलं उद्यान आहे तर नक्कीच माझ्या दिव्यांग बांधवांना, भगिनींना या सगळ्यांचा लाभ मिळावा, त्यांनीही तिथे येऊन आनंद घ्यावा, एन्जॉय करावा ही आमची मनस्वी इच्छा होती। म्हणून जे मोतीबाग आपलं चालवतात त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि जोही खर्च असेल तो आम्ही करणार आहोत। त्याचा प्रवेश शुल्कपासून अगदी आतमध्ये वेगवेगळी खेळणी आहे, मिकी माऊस आहे, टॉय कार आहे, जम्पिंग जपक आहे, बरंच काही आतमध्ये आहे। तर ह्या सगळ्याचा माझ्या दिव्यांग बांधवांनी नक्कीच आनंद घ्यावा यासाठी आम्ही निवासी शाळेवाल्यांना जाऊन भेटलेलो आहे। जे मतिमंद शाळा आहेत, मूकबधिर शाळा आहेत, अस्थिव्यंग शाळा आहेत, अशा सगळ्यांना आम्ही उद्या आमंत्रण दिलेलं आहे आणि उद्या 10 वाजता याचं उद्घाटन होणार आहे आणि यानंतर प्रत्येक रविवारी 10 ते 12 दिव्यांग बांधवांसाठी, बहिणींसाठी मोतीबाग उद्यान हे मोफत खुलं राहील। यांना सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आमच्याकडे राहील आणि जे येऊ शकत नाहीत, अक्षरशः जे 100% अपंग असतात, ज्यांना हातावर घेऊन यावं लागतं, असं जे कोणी त्यांना घेऊन येईल त्यांना आम्ही आमच्याकडून 500 रुपये देऊ। हा प्रयत्न यासाठी आहे की बरेच जण असे दिव्यांग आहेत जे वर्षानुवर्ष घरात पडून आहेत, तर त्यांनासुद्धा बाहेर यावं, त्यांनीही थोडंफार जीवनाचा आनंद घेता यावा, म्हणून हा माझा आणि माझे पती संदीप खरात यांचा प्रयत्न आहे। तर सर्व निवासी शाळांनी सुद्धा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। तर सर्वजण उद्या येणार आहेत। या निवासी शाळा व्यतिरिक्त सुद्धा जेही जालना जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये जे दिव्यांग बंधू भगिनी आहे या सर्वांनी उद्या रविवारी 10 वाजता या कार्यक्रमाला यावं। या कार्यक्रमामध्ये गोरंट्याल साहेब येणार आहेत, दानवे साहेब येणार आहेत, लोणीकर साहेबांनाही मी कॉल केलेला आहे। तर नक्कीच तुमचं सर्वांचं स्वागत असेल। तर उद्याच्या रविवारपासून आपली ह्या उपक्रमाला सुरुवात होत आहे। तसं महिन्याच्या प्रत्येक रविवारी महिन्यामध्ये असणार आहे। मात्र उद्या उद्घाटन असल्याने तुम्ही सर्वांनी नक्कीच उद्याला यावं आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच आम्हालाही आनंद देऊन जाईल।